हे हाय, ताईच्या लग्नाची तारीख आता जवळ आली होती। बघता बघता पत्रिका पण छापून झाल्या। आता पुढच्या तयारीला लागायला पाहिजे, म्हणूनच आम्ही रुखवत बनवायला घेतला। आपल्याकडे रुखवत म्हणजे माहेरहून दिलेल्या प्रेमळ आठवणीचा ठेवा असतो आणि यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या जातात, शोभेच्या वस्तू, तसंच विविध खाण्याचे पदार्थ, फराळ बनवून ठेवले जातात। आणि या व्लॉग मध्ये आम्ही आमच्या ताईच्या रुखवत मध्ये काय काय ठेवणार आहोत हे तुम्हाला बघायला मिळेल। स्पेशली गोड पदार्थ जे आम्ही बनवले होते ते तुम्हाला बघायला मिळतील। खूप छान छान फराळ बनवायचं चाललं इथे, त्यामुळे व्हिडिओ प्लीज नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर ह्या आहेत माझ्या काकी, करंजा तळतायत। रेग्युलर करंजा पण थोड्या बनवल्या आणि इकडे या फूड कलर्स वापरून रंगीबिरंगी करंजा बनवल्या जात आहेत। या रंगीबिरंगी करंजा कशा बनवायच्या ते पण मी थोडंफार त्यांच्याकडून शिकून घेतलं आणि त्या करंजा तळल्यावर पण खूप छान दिसतात। तर अशा करंजा रुखवतीमध्ये ठेवल्या जातात कारण त्यामुळे अजून शोभा येते। इतर आपल्या रेग्युलर करंजापेक्षा काहीतरी नाविन्य म्हणून ही आयडिया बेस्ट आहे। मोठी माशासारखी करंजी बनवली आहे, ती बनवण्यासाठी पण खूप मेहनत आहे आणि आता मी ही तळून घेणार आहे। एवढी मोठी आहे की पूर्ण कढईत ती एकच मावू शकते। वाव, असं वाटतंय जसं की एखादा कलरफुल मासा तळते। हिला पलटणे खूप कठीण वाटतंय मला, पण लेट्स ट्राय। डन। तरी आहे पलटण्या एवढी तरी मस्तपैकी तिला आता मी फ्राय करून घेणार। व्हॉल्यूम पण जास्त आहे त्यामुळे शिजायला वेळ लागणार। आता आपण तिला काढूया। वाव, टेक्स्चर तरी मस्त आलंय। मगाशी जी मोठी करंजी बनवलेली ती वहिनीने बनवलेली आणि आता अजून एक तशीच करंजी त्या बनवतायत। इकडे व्हिडिओ कॉलवर अजून काय काय बनवू शकतो यावर चर्चा चालू आहे। ताईनेही इथे सुंदर वेणी सुद्धा बनवली आहे, ती पण रुखवत मध्ये ठेवायची आहे।
ही पिठाची जोडवी सुद्धा बनवली आहेत। नंतर वेणी सुद्धा मस्तपैकी तळून घेतली। वेगळ्याच प्रकारची सुंदर डिझाइन वाली करंजी बनवली जाते। याच्यावर मग फूड कलरने नवरी मुलीचं नाव लिहिलं जातं। चार पाच लाल कलरच्या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग त्याचा असा रोल करायचा। त्यापासून काय बनवलं जातं ते तुम्हाला पुढे समजेलच। येस, तुम्ही बरोबर ओळखलात, गुलाब बनवतायत। सुंदर गुलाब तयार आहेत। सेम करंजी नवऱ्या मुलाच्या नावाची पण बनवून घेतली। कामासोबत इथे एन्जॉयमेंट सुद्धा चालू आहे। स्वस्तिक वाली गोल पुरी आणि खाऊचे पान सुद्धा मस्तपैकी बनवून घेतले। पार्टनरने पण थोडीफार मदत केली, त्यामुळे जरा लवकर झालं। रात्रीचे 10-11 वाजले असतील, मग काकीने शंकरपाळ्या तळायला घेतल्या। शंकरपाळ्या एवढ्या भारी झाल्या होत्या, एकदम दुकानातल्या सारख्याच झाल्या होत्या। टेस्ट सुद्धा भारी आणि टेक्स्चर सुद्धा खुसखुशीत। फायनली रुखवत मध्ये ठेवायचे सगळे खाऊचे पदार्थ तयार आहेत। हे आम्ही बनवलेले एवढे, तरी वेळेअभावी चकल्या बनवायच्या राहिल्याच, तरी पण खूप काही बनवलंय, तुम्ही बघू शकता।
लग्नाच्या दिवशी हा सगळा आम्ही बनवलेला रुखवत आणि दुकानातून विकत आणलेले काही पदार्थ जसे की लाडू, चकल्या, पापड वगैरे सगळं पॅकिंग करून डब्यात ठेवण्यात आलं, कारण लग्नाच्या दिवशी हे सगळं घेऊन जायचं आम्हाला आणि काही विसरता कामा नाही यातलं. तर असा होता रुखवतीतला फराळ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.